मान सांगून राहिलो चाल मुकडा घरी. काय करायचं मी करतो, पण जाऊ नको कुठी. काय बुढे बाबा तुम्हाला शोभते करायचे ह्या वयात बुडीले मारायचे नाही धमके जुने. आई बायको आधी काही करेन तुला काय करावं लागते चबरू नको शिवले तू मला म्हणजे. ओ बुडे दुसरी कमी आहेस करायले बसली उरा पटार घेत करत बसली त्या डेण्याचं तो काय सुद्धा आहे का त्याचं करत बसली तर त्या घरची नाही करू राहिले तू बसली टोले हे. बाबा मी तर मूर्ख नाही महामूर्ख आहे बाबा बसली टोले हेच करत बसली मानवऱ्याला दोस्त म्हटलं बाबा करा पण तो काय धडा नाही बाबा काही सुट नाही झाले काय करा करू करू माझं पोट पडलं. म्हणून तर त्याच्या घरच्यानं काढून दिला की नाही म्हणून तर करून नाही राहिले त्याच्या घरचे. त्याला का कोणी नाही का नातू आहे भाऊ आहे भाऊजाई आहे सारे जात पण कोणी करते का त्याचं कोणी नाही करत त्याला माहिती हा कसं आहे तर कोण फुकाची टोले घेईन या डंगऱ्या मागे डॅण्या मागं आणि तू बसली टोले घेत नवऱ्या म्हटलं ऐकून त्या नवऱ्या तसाच आहे. हा बाबा मानवऱ्या म्हटलं ऐकायला नाही फुटलं माझं पोट पडलं काय सांगू तुले 4 किलो वजन कमी झालं मा करू करू काय धुई बंदऱ्या धुई ढमुक धुई टमुक धुई म्हणून त्या डॅण्याच्या घरच्यानं केलं नाही बाबा तो कसा माहिती आहे सारायले म्हणून आम्ही बसलो इतके घेत पण आता नाही ऐकत बाबा मी आणि आता आपण करत बी नाही बाबा त्या डॅण्याचं खाण्याचं काही घेऊन नाही बाबा मला. करूच नको बुडे तुले कोण म्हटलं करूच नको. त्या नवरा जरी म्हणून बुडे तुला कर तरी करू नको तू. म्हणा चालली मी गावा थैली भरून चालली जा 8-15 दिवस कुठे पंढरपूरला चालली जा निघून जा वारी करायला चालली म्हणाली घर नाही थांबत. मला तसं करावंच लागेल आता मला जास्त लागेल घर सोडून नाही तर माझी घेतली ना खाती घालतील मला तर बापा लय बापा करू करू जीव हल्ला सारा नाही मी जातो दादा कुठे ना कुठे घरी थांबतच नाही मी. थांबूच नको पुढे घरी थांबली की नाही बस तू मेली तुला सांगतो द्याण्याच्या अगोदर तू मरत. करू गंमत नाही ना करणं सोपी आहे का ते हात मुताचं करणं. नाही बापा नाही ते सोपी नाही बापा लय कठीण आहे ते काम बापा या वयात आपल्या जण होत बी नाही आपण करतही नाही बापा आता मानवऱ्याला सांगितलं नाही मी काही करत नाही म्हणून पण आता तुला म्हटलं मला गावा जा तर खरंच जातो मी आता पंढरपूरला चालली जातो वारीले टेन्शनचंच काम नाही मग 15 दिवस. बुडे तुझ्या जो पैसे नसतील तर मी देतो तुला 2-4 हजार रुपये काही टेन्शन घेऊ नको तू पण वारी करू नये 15-20 दिवस येऊच नको मग पाहिले ते हे कसे करतात तर. नाही बाबा आपल्याला कोणा पैशाचं कामच नाही आपल्याला आहेत तेवढे पैसे जमा करून ठेव ते पैसे घेऊन त्याचे उपकार घ्या डोक्षा कधी खेळाते नाही बाबा आपल्याला तर धंदा जमत नाही आपल्या बापाने आपल्याला शिकवलं नाही बाबा कोणा पैसा घ्या वारी करा म्हणून नाही बा आपल्याला नाही जमत ते. अरे बापा माय लोक घेऊ पण यायचं करू नको जाय बापा हो पटकनी. आता थैली भरतो जातो पंढरपूरला आता नाही थांबत मी आधी चालली बाबा मी. हो जाय बुड्डी जाय. नाही करू काय मरू काय माय मी किती करा लागून राहिलं त्या डॅण्याला भजन हे तीन खायला ज्यूस आणि प्याली ज्यूस हे आणि त्या जीव चालला माया चाल माय पंढरपूरला चालली जातो कधीला सांगितलं तसंच करतो माई आता. जमलं रे गळा जमलं घेणं ना दाबून आता मोत्या कसा करतो रे डेण्याचं तर दिली तुझ्या घरात आग लावून कोण दिली म्हणतात मुली. आता हे बुद्धी तर काही करत नाही मोत्याची बायको हे चालली आता पंढरपूरली गेलं मी दिली चार्जिंग करू आता थैली भरती ते जाते आता ते दोघं नवरा बघायचं भांडण. आपल्याला मस्त काम जमते म्हणे लावं लागायचं पण आपण वाचलो हा एक महत्वाचा विषय आहे. वाचला बाबू कोण दिल्या वाचला तू पण तुझं डोकं मेंदू चांगला चालून राहिला वाचून राहिला तू हो चाल आता चाल पुढची अजून पायरी पुढे काही ना काही प्लॅन करायला लागेल ना. शिवला डॅनियल का तू असे धंदे करतो का सुशी सांगत जाय पाय त्या वहिनी रागाला की नाही गेली की नाही घर सोडून गावात गेली कुठे बसेली आता कसं काय करा म्या सांग बुवा तू आता तुले का गोपनाच करून ठेवतो हिनागार सांगायला पाहिजे. मोतीराम गळ्यामध्ये सू आली की शी आली तरी टोपलं ठेल असते आपलं आवाज द्यायचा आम्ही येत नाही का पण तू असा चड्डीत चुड्डीत करतो वाकाय भरून ठेवतो ले का बरोबर नाही नाही त्यांनी. माफ कर बाबा मला माफ कर आता नाही होणार आता नाही करणार मी आता सुसी मी सांगीन हो येईन ते येईन तिचा राग शांत झाला की येते ती तर लोक काही येत नाही आता कसं रागात आहे ते आता जाईन बाहेर जो बसीन गप्पा गोष्टी मारी तिकडल्या मग येईन ते आता तर सध्या मी गेलो तर बस आगीचा गोया जायचो होय आता कसं आगीच गरम मध्ये जायला पुरत नाही. मी
माफी मागतो वहिनी, मी माफी मागतो. नाही माफी मागायचं काही काम नाही तुले. आता काय तू काय जाणून करून आला का बिमार आहे, तुले काही सुचत नाही, आठवण राहत नाही, भरकन होऊन जात लहान लेकरासारखं तू हे काम होईल भाऊ. लहान लेकरं चड्डीत करत नाहीत का? आता तू बी तुझ्या मेंदूचं ऑपरेशन होण्यात लहान लेकरूच होईलच तू. पण आता ते मा बायकोले कोण सांगेन बाबा. आता कसं गावातले लोक येतात भरी भूक भूक करायले, कसं ते म्हणतात डॅन्या घरचे करून राहिले, तुम्ही करून राहिले डॅन्याचं, तुम्हाला एवढं जोर आलं का करेल, असं आहे ना. लोक वैकून देऊन राहिले ना गावातले. बाबा तू कोणी बोलून राहिला, मागलचे नाही बोलून राहिले, तू येऊन गेला दे बाबा मोतीला. लढू नको. अरे मी असल्या तुला काय लढा लागते गड्या, काय माणूस आहे तू, लढू नको बा. मला मग लढे तू लढला की. त्या घरचे मूर्ख लोक आहे, त्याच्या कुठे नांदी लागला रे, त्याच्यासाठी लढते का तुले का? मी आहे ना करायले, टेन्शन नको घेऊ, तुम्ही करतो तुझे. मग मला झालं घरचे बाबा माझा तुला मग माझ कोणी करत नाही बाबा, तू तरी करून राहिला, मी का जाऊ दे, लढू नको. चाल बरं तू घरात चाल बा, तू लढशील अजून घोरला बा. हा पहिलेच तर गोया शिदी चालू आहे बा दवाखान्यात. चाल बाप्पा, लढू नको, बसू नको. आपण इकडला तिकडला विषय काढला की लढते वाड्याने. आता यायला लढू देणं नाही, बरोबर नाही आहे. चाल याला कुई देऊन झोपून ठेवू. ओरे बुडे बा, आम्ही तिकडे येऊन राहिलो बा, तुम्ही झाले. हा बोला. तिकडे काल येऊन राहील ते बाबा, आणला ना मेळ, दिल्ली मोठीची बायको वैकून. ती बुटी म्हणते आता मी करतच नाही म्हणते, ध्याना तुम्ही चालली म्हणते पंढरपूरला वारीले, हे म्हणा टोले आता हिसके. त्याला बैकून मी कोणती म्हणतात बोले. बरोबर सटकून राहिला तुम्ही. बरोबर तुमच्या भोवती आलं की तुम्ही काय ना काय डाव टाकतास. कोणती म्हणतात ना मले, मा डोकं लय चालते बाबा, कुकडं कशी पिन मारा म्हणून. बरोबर मा गळ्यात फाशी येते, तसंच काही ना काही घडते, पण घडूनच आणतो मी. पण बुडबा तुम्हाला असं वाटतं का मोतीराम बुड्याची बायको जाईन म्हणून पंढरपूरले? तर त्या बुड्याचं त्या बुडीचं लय प्रेम आहे बापा, एकामेकाचं ऐकून आते नाही जाणार बुडी. लय आता रागात आहे, लय म्हटलं असेल तिनं की मी पंढरपूरले जातो, पण ती बुडी जाणार नाही. मोतीराम बुड्यानं म्हटलं घरी थांबा लागते, तर घरीच थांबी, जाणारच नाही ते. काय जाणार नाही मोठीची बायको? अरे गेलीच पाहिजे 100%. अशी बैकून दिली म्या, काय सांगू तुले. आता तनफन घोड्यासारखी नसत गेली घरी, थैली भरतो म्हणजे पंढरपूरला चालली जातो, आणि 100% जाते. मला गॅरंटी आहे, कारण की आपण पिन मारली म्हणजे ते फेल जाणेच नाही. समजा नाही गेली तर मग अरे जाणारच आहे ना 100%. नाही बी गेली तर आपलं काही बिघडत नाही. आपलं काय बिघडती? काहीच नाही बिघडत. अरे तुमचं बिघडत नाही. अरे बापा तो डॅन्या बोलून राहायला म्हणतात ना मिट्टू सारखा, त्यानं जर तुमचं नाव सांगितलं तर मग कसं होईल? पोलीसवाले डोबल आले तर पोलीसवाले नाव सांगू देईन ते, काहीच होत नाही. ते माझ्या वाकडं पैसा मोजतो ना, गड्डी मोजणारा माणूस आहे मी. मला काय पैशाची कमी आहे का? आणि तो डॅन्याचा कोण ऐकते? पागल झाला तो. खऱ्या गात चर्चा पागला तो कोण ऐकते? आणि तसंही मला मोठ्या बायकोन सांगितलं तर काय करते कसा करते, तर त्याच्यामुळे तू नको टेन्शन घेऊ. आता ते निभलं आपलं. पण बुडे बा असं बिंदास राहू नका बरं. कधी गळ्यात फाशीचा फंदा पडीन काही सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही सतर्क राहा. तुम्हाला लय वाटत असेल डॅन्या असा, डॅन्या पागला, डॅन्या ढमुका, डॅन्याचं कोणी ऐकत नाही. पण एखाद्या दिवशी एखाद्याने जर ऐकलं तर तुमचा बजेट झाला. पाहू न गळे हो पुढे. आता काय तर पाहू पुढे. आता टेन्शन घेऊ तुम्ही, मला इथे नका. आता तुम्ही आग लावली, आता पुढे काय होते काय माहिती. पण तुम्ही काय करा, आता दोघं जण जाऊन पाहून यावर जावा, मोठ्या घरी जा. पण पाह बुद्धी काय करून राहिली, तर तनफन करून राहिली का. असे कसे काय जा हो आम्ही. हो तुम्ही असे कसे काय जाणार बाबा? तुम्हाला पाहिजे पैसा, पैसे घेतो ना बाबा. पण जा काना खुलासा काढून जावा. असं बोलत जा बा तुम्ही. फुकट फाकट नका सांगत जाऊ आम्हाला कोणतंच काम. आम्ही पैसे दिले काही करतो. हो जा लवकर, देतो तुम्हाला पैसे, जा. हो बुटे बा काय ये पैशासाठी तर निकळत उठेलात बा. हे शिवल्या बिन बबण्या बिल का, हे पैसाच करतात, नुसतं पैसा. थांबा तुम्ही म्हणा, तुमची गुंडी मा हाती लागू द्या एखादी, मग सांग तुम्हाला कसा पैसा आहे तर. आता कसं माल कारस्थान तुमच्या हाती आहे म्हणून तुम्ही माल वैचून राहिले, मग तुमचं लागलं मा हाती की मग. अरे लुटरूच भोसडीची दोघे जण. पण जाऊ दे आता, कसं आपलं वळेला पडला नारायण गाडवाचे पाय जरा, अशी कंडिशन होईल आपली.
पण दिल्यातून अगोपणा नसता केला 10 पैसा वाटायचं काम नसतं. 2-3 वर्ष तुला जुगू उरला असता. पहिलेच तर आता यंदा दुष्काळ आहे, पिकही होणार नाही. त्याच्यात लंबा होऊन राहिला, काही खरं नाही यंदा. जाऊ दे बा, आपलं आपण पाय खायचं. चाल पुढे आता, चाल पाहू काय आता हे काय खबर आणतात काय नाही. हे काय करून राहिली हो तू? थैल्यान मैला भरून राहिली. काय आहे? कुठे चालली तू? कुठे चालली? मी चालली पंढरपूरला वारीले. मला विठ्ठलान बोलवलं. मी चालली मल्हारना वारीले. हे आपल्या घरची वारी सोडून तिकडे विठ्ठलाजवळ काय चालली वारी करायला? आपल्या घरचीच वारी करणं, अटीच आशीर्वाद भेटते ना आपल्याला. अटीच विठ्ठल आपला. चालली मोठी अठून 500 किलोमीटर विठ्ठलाची वारी करायला. अटी कर घरचं पहिले. घरची वारी तुम्हीच करा, तुम्हीच आशीर्वाद घ्या. मला मा विठ्ठलातच जाणार. मी चालली वारीले बापा. कोण मरी नटी करू धुपूट पळून राहिलं माय. मला माहित आहे काय आहे. येतो बापा मी तिकडे हिंडून फिरून थोडीशी विठ्ठलात दर्शन घेऊ. ना डॉक्टर खाऊ नका. म्हणजे घरी नवरा उपाशी मेला चालते. पण विठ्ठलाची वारी पहिली, विठ्ठलाचे पाय धरशी. आहे की मग लय पाहून होईल ती वारी आहे की. हा विठ्ठल घरचा मेलाच चालते, उपाशी तापाशी. यायला नसलं चालतं, खायला साय झाली. हे तुमचं तुम्ही पाहून घ्या. तुमचा दोस्त आहे डेनी, तुम्ही स्वयंपाक करत जा, खात जा, वाका वंद्र्या धुत जा. मा काही डॉक्टर खाऊ नका. माझ्यानं काही होत नाही. आता मी चालली वारीले. मला आला विठ्ठलाचा बोला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. असं नको करू ना व, असं नको करू ना. विठ्ठल काही म्हणत नाही की घरचे कामं धंदे सोडा माया वारीले या. आपला परमार्थ आपल्या कामात असते. तुला समजत नाही. आपण जे काम करून राहिलो, एका बिमार माणसाची सेवा, याच्यातच पुण्य आहे खरं. काय सांगू तुले? मला काही सांगू नका. तुमचं पुण्य तुमच्याजवळ ठेवा, तुम्ही घ्या. मी चालली वारीले. ऐक ना व, जाऊ नको ना. हे कोण करीन सांगतो तर मा भाकड तुकड्याचं फसत नाही का व? तू अशी काऊन करून राहिली व? अशी काऊन करून राहिली? ते काही सांगू नका तुम्ही. ऐकत नाही मी आता. मी चालली पंढरपूरला वारीले. माझी कावला सारा आठी. थांब ना. कुठे चालली तू? तुमचं तुम्ही पाहून घ्या. मला नका सांगू काही. काय कुठे बा बुडी कुकडे चालली हो? शिव्यात देत चालली बा बुडी. काय झालं? काय भांडण गिंडण केलं का? मारलं गेलं का बुडीले? अरे बापा काय करता? आमचं आम्हाला माहित आहे बापा. ते बुडी लय शिल्लक झाली. चालली म्हणते बा पंढरपूरला. सांग बा आता, घरचं पंढरपूर सोडून चालली पंढरपूरला. काय करतं आता सांगतो आता. घरची कामं धंदे सोडा पण पंढरपूर करा. कुठून आला काय माहिती एवढा पैसा तिच्यातून? राजा बुडोबा तुमच्या म्हटलं नुसतं राजा बुडीने ऐकून राहिली. ऐकते ना पण कोणीतरी वारं भरलं दिलं, बैकून दिलं तिले, म्हणून ते कसं ऐकून नाही राहिली. थोडी हटको राहील माझी बायको, मला माहित आहे. पण तिने प्रेमानं सांगितलं की ऐकते ती. मला जा लागेल तिच्या मागं, तिला अळवा लागेल, सांगा लागेल 2 गोष्टी. अरे वा थांब ना ब. अरे वा कुठे चालली व तू? कुठे चालली? चालेल म्हणे सुना, चाल बरं. आता खरी मजा आहे. पुढे धिंगाणा पाय ना कसा आहे आता. हो बा, आताच तर मजा आहे खरी. आता पाय ना बुड्डान बुडीचं कसं चमकते तर. बुड्डी काही गोट नाही, हे ऐकतच नाही बुड्डी. चाल आपण जाऊन तेल टाकायला म्हणतात दादा. हो चाल. आपलं कामच ते आहे तेल टाकायचं. थांब ना व. चाल बरं माऊली, चाल बरं येतो. चाल मला जाणार बस स्टँडवर. थोडं बरं बस स्टँडवर. कुठे चालली बुडे एवढ्या घाल गडबडीत बापा? काळ याटून चाल मला जाणार बस स्टँडवर. कुठे जाऊ बापा? मला कुठे जायला भेटते? आता चालली बापा मी पंढरपूरला विठ्ठला वारीले. म्हणून म्हणतो बापा लवकर मला बस स्टँडवर सोड रे बाबा. कसं पंढरपूरची गाडी जर गेली माहिती हो तर मग घोर होईल ना सारा. लवकर सोड बाबा. आता सांग बा बुडे, आता एकटीला खुशी सोडू सांग बा. आता सवाऱ्या येऊ दे बा. सवाऱ्या आल्या 2-4 की मग सोडतो तुले. अरे बापा तू एवढून पाहून राहिला मला. सारे अळूनच पाहून राहिला मला. नवराही पाहून राहिला मला अळून. सारे म्हणे माझ्या अळला नारायण गाळायची पाय कंडिशन झाली बाबा. एक सुद्धा नाही. मला अळूनच पाहतात. बुडे आता मा धंदा आहे बा. मी खाली तुला एवढून पाहू. आता 2-4 सवाऱ्या आल्या तर मुली जायला पुरी ना. नाही तर मग कसं बा पेशलचे पैसे दे. तुला पेशल घेऊन जातो बा. कसं मला पोट आहे, रोजदारी पाहिजे ना बाबा. याच्याच भरोशावर मावा जागा जा याटोच्या भरोशा. बापा आता तुला पेशल पाहिजे डांगऱ्या. के बापा पेशल घेतो बापा पैसे. चाल लवकर पटकन. बुडे बुडाला. तू अशी काऊन हटकर धंदे करून राहिली? थैली मैली उचलली चालली मी वारीले पंढरपूरले. अरे घरीच पंढरी आहे आपली. कामातच राम असते. तुला सांगतो मी. हो ना बापा, तुमचं तर कामातच राम आहे ना. घ्या ना माझा जीव. मरत अदलो भसा मले. ते काय खाल्ला ना सांगितलं लागून राहिला माया. एवढं काम आहे बाबा. मामाने माहिती. सांग
बा तू आता केल्याशिवाय होणार आहे का? आपल्याला करावंच लागणार आहे. हं? माणसाचा जन्म जर घेतला तर मरे लोक काम करावं लागतं. लोक होते लोक करा माणसानं. हो ददलोक होते ददलोक करा, पण ते काम ढंगाचं पाहिजे ना. 4 लोक उरावर बसून नाही काम करायला. हा तो डंगर आणला मरे मुर्दा घरात, आता हातते मुतते त्याचा खेळा हे करा दिवसभर चालू. लोक येतात त्याला चहा पाणी नाश्ता पाणी. मी माणूस आहे बाई आहे की जनावर? माझ्या होते का या वयामध्ये? अरे बापा आता नाही लोळी देत ना तुझ्यावर. बस आता अर्धे कामं मी करत जाईन बाबा. बस तुम्ही लय लाख म्हणता नाही हो. आता मी अर्धे कामं करीन आणि गेल्या तर जायचे ते मलाच करायला लागते ना. बाईच्या जातीला टोला घ्यायला लागते. माणूस काही करत नसते काही. अव पण आता मी म्हणतो ना तुले, मी करतो म्हणून करतो ना मी. टेन्शन नको घेऊ. तू चाल घरी मोकड्यानं. नाही पण मी येत नाही घरी. मी 8-10 दिवस 15 दिवस आराम घेऊन येतो. मी चालली पंढरपूरला विठ्ठलावारी. अरे जाऊ द्या ना बुडीले. काय राजा तुम्ही माणसं आहे बुडे बावडून पाहून राहिले. पंढरीच्या वारीला चालली ते बुडी राजा. खरंच नाही माझ्या बुडे बाजू मी ओळूच मारता राजाने काही हे ना घर घेणं देणं. त्या बुडीची इच्छा आहे पंढरपूरला आजी जाऊ द्या. हो बापा जवानपणापासून आता म्हातार बनालो ओळूच मारत आला म्हणजे आडावरा. कुठेच जाऊ देत नाही. कुठेच नाही जाऊ देत. घरीच म्हणते रामा म्हणते. घरीच आपली वारी आहे असं बोलते. तुम्ही येसान का मा घरी करायला? हं तुम्ही येसान का घरी? मा भाकर तुकडा मा दोस्ताचं करणं. हा मा दोस्त बिमार आहे. त्याला नाश्ता ज्यूस कोण भाजी तुम्ही करसान का? तुमच्या बायका पाठवसान का करायले? हा थोडी शांतपणा शिकवायला आले तुम्ही अडी मले. काय तर बुडील पंढरपूरली जाऊ द्या पंढरपूरली जाऊ द्या. मा घरचं पोरी हिचकीन नाही इकडे सारं. तुमचं काय आणि तुमचं होईल पंढरपूर. या टोला घ्यासाठी तर हा म्हणते पंढरपूरला जाऊ नको तू. हा काय ना घरी उरार आणून ठेवला त्यानं. हा तो डॅने त्याचं करायला लागते. तो बिमार आहे तर हा कर मर तू डंगरे असा आहे ना विषय. हा आता ती सबूत केला सारं. मा तुम्हाला एक सल्ला आहे राजा. काल दुसऱ्यासाठी जीव घेऊन राहील त्या बुडीचा फालतू या वयामध्ये. त्या बुडीचं काम करायचं वय आहे का? सांगा बा तुम्ही. हा तुम्ही काय राजा माणसं आहे तुम्ही. हा त्या डंगऱ्याचं डॅन्याचं त्याच्या घरचे नाही करून राहिले. तुम्ही टोले घेऊन राहिले. पण त्या डॅन्याला सोडून द्या नव्हता तर तुम्ही पिसाड्यासारखा काय करा लागतं. तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुमचा का कोणता हे आहे तो? हा भाऊ आहे की कोण आहे? त्याचे सख्खे नाही करून राहिले. तुम्ही बसले राजा टोले हे पुढे काही करू नको. हा ये जाय पंढरपूरून. अरे हो तुम्ही अडीचा मला शांतपणे शिकू नका. आमचा दोघांचा नवरा बायकोचं मॅटर आहे. आम्हाला करू द्या काय करायचं आहे. तुम्ही काल चबरून राहिले मंदामध्ये इनाकार. त्याला सोडून दे याला सोडून दे. नाही सोडून देणार आम्ही. माझा दोस्त आहे तो डॅनी. तुम्हाला काय करावं लागते? तेल टाक्यो. तुमचं काम तुम्ही करा ना. खरं बोललं ती तेल टाके म्हणते माणूस. ह्याला बताला हा बुडा. आता सुद्धा का माझा जीव घे ना. चालेल माऊली काल बरं येतो लवकर मला सोड बस स्टँडवर. चाल मला जाऊ दे पंढरपूरला. तुला सांगतो मी पंढरपूर तू बंद कर. सांगू राहिलो मी. नाही तू अटीच पंढरपूर काढणार. हा मला गरम करू नको तू. ही नागार प्रेमान सांगून राहिलो तू. चाल मुकड्या घरी. काय करायचं मी करतो पण जाऊ नको कुठे. सांगा रे बापू सांगा रे. या वयात धमक्या देऊन मला मारायला धमक्या मारते बुडा मला. या वयात कोणी बायकोला मारते का सांगा बरं. हा बुडा मला धमक्या देऊन राहिला. आगाऊ करायला काय बुडे बाबा तुम्हाला शोभते करायचे ह्या वयात बुडीले. हा मारायचे नाही धमके देऊन राहिले. आई बायको आहे काही करेन. तुला काय करावं लागते? चबरू नको ना. शिवल्या तू मध्ये भाजरू नको ना. हा चाल मुकड्यान घरी. चाल लवकर चटकनी. हा सांगून राहिलो तुला मुकड्यान चाल घरी. हा गो बना नको रो. मोकाट्यास काय होय तू? हा नवरा तुले हे होते दिसत नाही का काही? त्याचे भाकर तुकडा कोण करीन काय घरी? चालली इकडे तिकडे. हाय बोलली इकडे. बोलून राहिलो. चला मग मित्र उरू जागा पण आता उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा. चालले सबस्क्राईब करा. काय कसं बोलते तुमचा बोलते का? सांगा मला कमेंट्स करून.